नमस्कार मित्रांनो, ज्यांना बी आता इथून पुढे 2024, 25, 26, 27 सीताफळ लागवड करायचे, त्यांनी आता बिलकुल सीताफळ लावू नये. कारण की सीताफळाचे भाव आता खूप कमी झालेले आहेत. सीताफळाची लागवड थोडी जास्त झालेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आता खूप खूप कमी भाव झालेले आहेत. आता 24मध्ये तर 20 रुपये भाव राहील अंदाजा, 20 ते 25 रुपये. कारण की आता कोणी बी कसं आहे, पाणी कमी लागते म्हणून सीताफळ लावत आहेत. आणि सगळ्यांना जर सीताफळ लावले तर मग रेट कमी होतात. आणि जर लावायची असली तर त्याच्यात तुम्हाला चंदन घ्यावं लागेल. चंदनामध्ये तुमचे पैसे निघून जातात. तसं तर होईन तेवढं तर सीताफळ कोणी आता लागवड करूच नाही. कारण की कसं आहे, सीताफळाचे लई जास्त मध्ये लागवड झालेली आहे. ही आमची आहे 4 वर्षाची बाग. तरी ज्यांना बी सीताफळ लावायचे त्यांनी जरा मार्केटचा भाव सगळं विचारपूस करून सीताफळ लागवड करावी. आता काय होऊन जाईल, मग सीताफळ तुम्ही लावता पुन्हा मग म्हणता काही भाव येईन, काही रेट येईन. त्याच्यामुळे कसं आहे, नाहीत लावलेले बरे. मग त्याच्यामुळं होईन तेवढं सगळं विचार करून, सगळं नियोजन करून दुसरं कोणते पीक आता सध्या कमी आहेत काय नाहीत, ते सगळं असं विचार करून सीताफळ लावावं असं मला तरी वाटते. तरी बी आपण आपला विचार, ज्यांना इच्छा असली तर त्यांनी पण होईन तेवढं तर सीताफळ आता लावत नाही. कारण की भरपूर झालेली आहे लागवड. जास्त लागवड झालेली कशी, सीताफळाचा मग माल फेकून द्यावं लागते. शेतकऱ्याचा एरी कोणता बी माल, टमाटा असो, कांदे असो, वांगे असो, रताळा असो, जास्त झाला की मग त्याला काय फेकून द्यावं लागतं. त्याच्यामुळे होईन तेवढं तुम्ही लागवड करूच नका. बघा, ही आमची 4 वर्षाची बाग आहे. 4 वर्ष संपूर्ण झालेली आहेत. मध्ये मध्ये सोयाबीन आहे. दुसरं तुम्ही काही बी घेऊ शकता. भरपूर आहेत तुम्हाला फळबागे करायची म्हणलं तर.